हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 9 जुलै 2026 या संपूर्ण दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वप्रथम आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, सुजित पांडे. तर सुजित पांडे यांची हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता आपण लगेच बघणार आहोत काही महत्त्वाच्या नियुक्त्या. तर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अनुपम मिश्रा यांची नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड. दक्षिण वायू कमान तर जसवीर सिंह मान यांची नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटी तेजेंद्र सिंह यांची एकीकृत रक्षा स्टाफ प्रमुख म्हणजेच CISF म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक रविशंकर यांची नवीन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG तर अमित कुमार यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतीय सैन्य म्हणजेच इंडियन आर्मी संदीप जैन यांची नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आलोक कुमार मित्तल यांची नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCRB तर अमित गर्ग यांची नवीन संचालक म्हणजेच डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर या होत्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्यातील मलिहाबादी आंब्याला म्हणजेच मलिहाबादी मँगोला GI टॅग मिळाला आहे, म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश या राज्यातील मलिहाबादी आंब्याला नुकताच GI टॅग प्राप्त झाला आहे. लगेचच बघूयात उत्तर प्रदेश या राज्यातील काही महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत सध्याचे योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत सध्याची आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेश दिन साजरा केला जातो 24 जानेवारी रोजी. उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. गंगा आणि यमुना या येथील प्रमुख नद्या आहेत. तर रिहंद धरण हे राज्याचे सर्वात मोठे धरण आहे. तर ही होती लखनौ या राज्याविषयीची काही महत्त्वाची माहिती, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी. आता लगेचच बघूयात उत्तर प्रदेश राज्यातील काही महत्त्वाचे GI टॅग्स. तर कृषी आणि खाद्यपदार्थामध्ये येतात कलात्मक तांदूळ, बनारस लंगडा आंबा, आग्रा पेठा, प्रतापगडचा आवळा. आणि हस्तकला आणि वस्त्रोद्योग म्हणजेच हँडीक्राफ्ट्स अँड टेक्स्टाईल या कॅटेगरीमध्ये येतात बनारसी साडी, लखनौ चिकनकारी, कनौजचा इत्र म्हणजेच परफ्यूम, गोरखपूर टेराकोटा, भद्रोही गालिचा आणि अलीगडचे कुलूप. तर हे आहेत तेथील प्रमुख GI टॅग्स. तर ही होती उत्तर प्रदेश या राज्याविषयीची अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती म्हणजेच पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, पंजाब. पंजाब राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ही योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नुकतेच ड्री उत्सव म्हणजेच ड्री फेस्टिवल कोठे साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ड्री उत्सव हा साजरा करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. नुकतीच भारताने मलेशिया आणि कोणत्या देशादरम्यान I2SEA म्हणजेच I2C सबमरीन केबल सिस्टीम प्रकल्पासाठी भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. तर सिंगापूर आणि मलेशियाबरोबर भारताने I2C सबमरीन केबल सिस्टीम प्रकल्पासाठी भागीदारी केली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर याविषयीचे महत्त्वाचे पॉईंट्स बघूयात. I2C म्हणजेच इंडिया साऊथ ईस्ट एशिया सबमरीन केबल सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे. भागीदारी देश कोणते कोणते आहेत? तर भारत, मलेशिया आणि सिंगापूर या 3 देशांदरम्यान हा करार करण्यात आला आहे. केबलची लांबी तर सुमारे 3600 किलोमीटर लांबीची ऑप्टिकल फायबर सबसी म्हणजेच समुद्राखालील केबल. उद्देश काय आहे? तर हा प्रकल्प या 2 देशांमधील हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन वाढवेल आणि क्लाउड व आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIच्या
पायाभूत सुविधांना बळकट करेल. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया. तर इंडोनेशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान नुकतेच आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेचच या सर्वोच्च सन्मानाबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स जाणून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा म्हणजेच बितांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी प्रदान केला आहे. वैश्विक सन्मान बघूयात तर पंतप्रधान मोदी यांना मिळालेला हा आत्तापर्यंतचा 35वा आंतरराष्ट्रीय नागरी सन्मान आहे. तर हे होते काही या पुरस्काराविषयीचे महत्त्वाचे पॉईंट्स. पुढील प्रश्न बघूयात. नुकतीच उत्तर कोरियामध्ये भारताची राजदूत म्हणजेच ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संजीव जैन. तर संजीव जैन यांची उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच सिरसा किन्नू हे कोणत्या राज्याचे भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळवणारे पहिले फळ ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हरियाणा राज्याचे हे पहिले फळ आहे ज्याला राज्याचे भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळाले आहे. मुख्य मुद्दे बघूयात. पहिले फळ म्हणजेच सिरसा किन्नू हे हरियाणा राज्याचे भौगोलिक संकेत मिळवणारे पहिले फळ कृषी उत्पादन कॅटेगरीमध्ये बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेचच आपण हरियाणा या राज्याविषयीचे काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात. तर राज्यपाल आहेत सध्याचे असीम कुमार घोष, हे हरियाणाचे 19वे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आहेत सध्याचे नायब सिंग सैनी, हे हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे चंदीगड, जी पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून ओळखली जाते. आता राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये बघूयात. तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि भिंडवास वन्यजीव अभयारण्य ही हरियाणातील काही प्रमुख पर्यटन व पर्यावरण स्थळे आहेत. तर ही होती थोडक्यात हरियाणा या राज्याविषयीची काही महत्त्वाची माहिती. आता आपण बघूयात हरियाणा राज्याविषयीच्या सध्याच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर इंडिया AI डेटा लॅब सुरू करणारी चंदीगड युनिव्हर्सिटी ही भारतातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी बनली आहे. तसेच आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन चंदीगडमध्ये केले जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट AI सेंटर, मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. तसेच भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने चंदीगडमध्ये 2 दिवसीय एअर शोचे आयोजन केले होते. तर या होत्या सध्याच्या काही हरियाणा राज्याविषयीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.